वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना शुभप्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया, सर्व दुखे तो ऐकोनी साय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवोनी शोक किती करीतो. मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यांस पाहे चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे. आजच्या मननासाठी देवाचे वचन लूकरोज वर्तमान अध्याय 15 ते 19 ही वचने. लूकरोज वर्तमान अध्याय 15 ते 19 ही वचने. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा मनवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. देवबाप या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण लुकारची सुसमाचार अध्याय 15 वचने 15 ते 19 वाचलेले आहोत आणि या वचनांमध्ये उधळ्या पुतळ्याचे उदाहरण आहे. त्या ठिकाणात एक धनी आहे, एक वडील आहे आणि त्याला 2 मुले आहेत. आणि त्याचा लहान मुलगा जो आहे एक प्रकारचा पैसे उडवणारा किंवा अय्यास असं म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये, असा आहे. आणि त्यांनी आपल्या बापाला, आपल्या वडिलाला आपला भाग म्हणजे आपला हिस्सा, त्याला येणारा हिस्सा जो आहे ते मागितलेला आहे. आणि ते सर्व त्याचा हिस्सा, त्याचा पैसा घेऊन तो दूर देशात गेलेला आहे. आणि त्याने सर्व पैसा जेव्हापर्यंत होता त्यांनी मौज केलेली आहे, त्या ठिकाणात एन्जॉय केलेला आहे, त्याच्या मनाला वाटेल तसं त्यांनी केलेलं आहे. जेव्हापर्यंत पैसा होता तो आनंदामध्ये होता. परंतु जेव्हा त्याच्याजवळचा पैसा संपला आणि तो एक लाचारीचं जीवन जगू लागला, जेव्हा त्याला खायला नव्हतं, त्याच्याकडे काहीच उरलं नाही, तेव्हा त्याला
त्याच्या वडिलाची आठवण आली आणि तो घरी परत आला आणि त्याने आपल्या वडिलाला क्षमा मागितली, पश्चाताप केलं आणि त्याने म्हटलं की पित्या, मी त्या योग्यतेचं नाही की मी तुमच्याजवळ यावं. परंतु आम्ही पाहतो की जेव्हा त्यांनी खऱ्या अंतःकरणातून पश्चाताप केलेला आहे, त्याच्या वडिलांनी त्याला क्षमा केलेला आहे. माझ्या प्रियांनो, या जगामध्ये आम्ही पाहतो की असंच जीवन सध्या चालू आहे. बरेच लोक जे देवावर विश्वास करतात, आज जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये त्यांनी मन लावलेलं आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, धन आहे, परंतु तो पैसा, ती प्रॉपर्टी, तो धन ते सध्याच्या परिस्थितीमध्ये वाईट गोष्टीत उडवत आहेत, वाईट कार्यात उडवत आहेत. नशाबाजीमध्ये, चेनमध्ये, अनेक प्रकारच्या अशा वाईट गोष्टीमध्ये ते आपली प्रॉपर्टी किंवा आपला पैसा किंवा कमावलेली मेहनत जे करत आहेत ते वाईट गोष्टीमध्ये घालवत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे, त्यांच्या परिवारात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. माझ्या प्रियांनो, देवाचे वचन या ठिकाणात आम्हाला सांगत आहे की जर आम्ही देवाचे लोक आहोत, जर आम्ही देवावर विश्वास ठेवलेले आहोत, तर आम्ही अंतःकरणाने पश्चाताप करणारे असला पाहिजे. जो आमचा पैसा, आमची केलेली मेहनत किंवा जे आमचं कमवलेलं धन आहे ते आम्ही कुठं घालवत आहोत, जर आम्ही वाईट गोष्टीत घालवत आहोत, त्याचा प्रतिफळ, त्याचा परिणाम आम्हाला वाईटच मिळणार आहे. म्हणून आपण माझ्या प्रियांनो, जर देवाचे लोक आहोत तर आपण वाईटापासून फिरायला पाहिजे, पश्चाताप करायला पाहिजे आणि आमचं जीवन, आमचं धन, आमचा पैसा जे आहे, आमची मिळकत जे आहे, आम्ही देवाच्या कार्याकरता माझ्या प्रियांनो घालवायला पाहिजे. जितकं आम्ही देवाच्या कार्यात हात टाकू, जितकं आम्ही देवाच्या कामामध्ये मदत करू, तितकं निश्चित आम्ही आशीर्वादित होऊ, असं देवाचे वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून त्या उधळ्या पुतळ्यासारखं आम्ही पश्चाताप करायला पाहिजे. आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीत मन लावू नये, तर आम्ही देवाचे वचन, देवाची प्रार्थना आणि देवाची भक्ती जर आम्ही करतो आणि देवाच्या मार्गाने चालतो, तर निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या जीवनात, आमच्या परिवारामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या कामधंद्यामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या शेतीवाडीमध्ये तो आम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून ज्या परिस्थितीमध्ये आज जग चालत आहेत किंवा आपले विश्वासणारे लोक चालत आहेत, त्यांनी खरा अंतःकरणाने पश्चाताप करायला पाहिजे. जो पश्चाताप करतो त्याच्या एकंदर पापाची क्षमा होतो आणि देव त्यांच्या जीवनात, त्यांच्या परिवारात त्यांना नव्याने जीवन जगण्याकरता सहायता आणि मदत करतो. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीचे निर्माणकर्ता प्रभू, आजच्या वचनाप्रमाणे तो आम्हाला आशीर्वादित कर, खरा पश्चाताप करावा आणि प्रभू तू दिलेलं जीवन हे चांगल्या गोष्टीत घालवावं, तुझ्या मार्गाने घालवावं आणि आम्ही प्रत्येकाने आशीर्वादित व्हावं असं कर. तारणारे येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.